अब याची हमिंग होते बघ पेटीवाली पेटीचा माईक सुस्वागतम सुस्वागतम निसर्गरम्य अशा या पवित्र आयोजक श्री भद्रकाली देवस्थान पंचक्रोशी या पंचक्रोशीचे सर्व खोत गावकर आणि ग्रामस्थ मंडळी भद्रकाली देवी भराडी या ठिकाणी विराजमान झालेले आहे आणि त्यानिमित्तानं या मोगऱ्या या गावी भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि त्यानिमित्तानं भद्रकाली देवस्थान पंचक्रोशीच्या वतीनं या ठिकाणी आमने सामने लेवलवाडीचा जंगी सामना आम्हा 2 बोर्डमध्ये आयोजित केलेला आहे। मी स्वतः बुवा विनोद चव्हाण गाव माझं घोडगेवर्णी तालुका कोडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला असणारे बुवा आजच्या रात्रीपुरते प्रतिस्पर्धी सन्माननीय माझे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार संजयजी पवार धम्माळे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीनं आम्हा दोन्ही बुवांना जी संधी प्राप्त झाली ते सन्माननीय भद्रकाली देवस्थान पंचक्रोशीचे सर्व भजन रसिक खोत गावकर आणि ग्रामस्थ मंडळी यांचे मनपूर्वक मी आभार मानतो। आमचे परममित्र सन्माननीय मंदारजी नाईक यांचे सुद्धा आणि त्यांच्या वडिलांचे मी मनपूर्वक आभार मानून त्यांचे आशीर्वाद होतो। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अनेक नाट्य कलाकार भजनी मकवाद वादक तबला वादक अन्य कलाकार या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी
शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करू संपूर्ण विश्वाची देवता श्री गणाला वंदन करू श्री स्थानदेवता रंगदेवतेला वंदन करू माझी गुरुमावली भजन मागची चिंतामणी व पांचाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करू मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद आमने सामने कमलवारी भक्ताला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो बाबू आवाज दे जरा मॉनिटरला द्यावं हॅलो हॅलो मॉनिटरला दे हॅलो त्याचप्रमाणे आमचे परममित्र परमस्नेही अतिशय भजनावर नितांत श्रद्धा आणि प्रेम ज्यांचं आहे ते आमचे परममित्र सन्माननीय प्रसाद नाईक आणि त्यांचे सर्व परिवार यांचे आशीर्वाद घेतो त्यांचे वडील या ठिकाणी आलेले त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतो भजनाची सुरुवात माझ्याकडे आलेला आहे भजन म्हणजे भजन भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा न म्हणजे नमावा बाबा लाईटीचा प्रॉब्लेम आहे का व्होल्टेज ना सर ना हॅलो तोंड घातला तरी येत नाही अतिशय भजनाची परंपरा राखणारे हा जो एरिया आहे तो भजनाची परंपरा राखणार आहे मग अशी ज्यांचं कीर्तन झालं अतिशय सुंदर सुमधुर आणि गोड कीर्तन ज्याने केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा जोरदार हॅलो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेला आजचाही साऊंड ज्यांचं साऊंड आहे अतिशय निखळ स्वच्छ आणि स्पष्ट साऊंड ज्यांचं आहे त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया जोरदार बाबू ह्याच्यातला बेस कमी कर बेस कट केला हॅलो असं काय आवाज भजन अक्षर 3 आहेत भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा न म्हणजे नमावा भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन भजन म्हणजे भक्ती या कलियुगामध्ये परमेश्वराकडे जवळ जाण्याचा मार्ग कुठला असेल तर तो नामस्मरण आहे भजन पूजन कीर्तन प्रवचन शक्तितुरा नमन जाकडी या सगळ्या कला या माझ्या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कोकण भूमीमध्ये मनापासून जोपासल्या जातात आणि आज अशा या पवित्र गावामध्ये या ठिकाणी आम्हाला ही संधी मिळाली खरोखरच आमचं आम्ही भाग्य समजतो आणि भजनाची सुरुवात भजनीय स्वरूपामध्ये करतो धन्यवाद 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 हॅलो बाबू साऊंडचं काहीतरी गडबड आहे ते तू पकवाजला बरोबर आहे हॅलो माईक चेंज करतो पकवाज थोडस मागवा नाही 60 होतं ठीक आहे चालेल बाबा जसं जमतं तसं बघ गेला तर येईल
पदनी रे निध पदम पगम धाम मगरी समान गम मम ग तुटले चिमने घरटे उरलो मी असा मी दया घे पदम पदम प प प पदम रे रे सा ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे जिथुनी पहावे वेदशास्त्र नमन करावे कुलदैवतांसी माता पितरांसी सर्व भावे मस्तक ठेवावे संतांची चरणी सदा वसोवानी जीवना सदा वसोवानी जीवना शिव शिवाईचे उच्चारावे मुखे मबरी धनी निता निप मबरी मब गमरे धरे रे धरे निता निधनी निता मरे प शिव शिवाईचे उच्चारावे मुखे जन्म मरण दुखे नाशताती जन्म मरण दुखे नाशताती जन्म मरण दुखे नाशताती कुंडली कवरदे ज्ञान
देव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री लिंगेश्वर श्री यारेश्वर गणपती गजानन देवी भराडी देवी भद्रकाली छत्रपती शिवाजी हरी 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 देवी सातेरी छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य चिंतामणी पांचाल गुरुवर्य जीवन मळवी धन्यवाद. अतिशय कार्यक्रमाचं नियोजन आयोजक श्री भद्रकाली देवस्थान पंचकृषी समस्त खोत गावकर आणि ग्रामस्थ मंडळीने सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. इथे बुवा पहिले जंगल होतं, इथे जंगल होतं. महाकालीला कौल लावून तिथे कौल प्रसाद घेऊन इथे मंदिराची बांधणी केली गेली आणि इथे काही नव्हतं. तिथे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होता ईश्वर. तेव्हाची भद्रकाली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊली. नवसाला पावणारी आणि या जागेचं महत्व इतकं तिने वाढवलेलं आहे. छोटं मंदिर आहे पण आकर्षक. ज्याने हे मंदिर बांधलं आणि ज्याने हे रंगकाम ज्याने मंदिराचं केलेलं आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे माऊलीकडे. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि उत्तम प्रकारचं भोजन या ठिकाणी दोन्ही भजनी मंडळांना तुम्ही दिलात आणि उत्तम भोजन होतं. ज्याने बनवलं त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवू एकदा जोरदार. आई भद्रकाली म्हटल्यानंतर महाकाली नवदुर्गा तीच चंडिका तीच दुर्गा तीच जगदंबा तीच आहे, वेगळी नाही. तीच भवानी आहे. आणि आज भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्ती तुरा नमन या कोकणामधल्या कला जिवंत आहेत. त्या कोणामुळे जिवंत आहेत त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या राजांसाठी. आणि टाळ्या वाजवा म्हणून राजांसाठी सांगायची वेळ येता कामा नये. बरोबर ना बुवा? कारण या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. ही परंपरा भजनाची जिवंत आहे. संतांनी दिलेला वारसा, भजनी सम्राटाने दिलेला वारसा. आज पकवाचे बादशाह तालमणी आपल्या कमी वयामध्ये ज्याने गरुड झेप घेतली त्यांचे वडील प्रथमेश तारळकर यांचे वडील या ठिकाणी भजनी बुवा म्हणून ते आलेले आहेत. माऊली जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सर्वांनी मिळून. आणि माझी विनंती आहे बुवा जरा स्टेजवर ती खुर्ची ठेवलेली आहे, खुर्चीचा मान राखा. या 10 मिनिटं का असं नाही, येऊन बसा. कार्यक्रमाची शोभा वाढेल त्यांना. जबरदस्त बुवा. तुमच्यासाठी सांगतो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आज तुमच्या मुलाने संपूर्ण महाराष्ट्रभर जे नावलौकिक केलेलं आहे पकवाच्या बाबतीत, जबरदस्त सोलो वादन त्यांचं जर युट्यूबला बघितलं, जबरदस्त माऊली. आणि त्यांच्या पोटी हा बुवा तुमच्या पोटी हिरा जन्म घेतला, हिराने. आणि भगवंताने त्याला उदंड आयुष्य देव आणि जगभर त्याची ख्याती व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. विजय परब बुवांच्या बघा बारी त्या दिवशी होती, लोके बुवाने मी तिथे विजय परब बुवांचं भजन होतं देवगडला. किती आलेले पहिलं भजन नंतर मनोरंजन. कारण
मगाशी मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज संतांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला. निवृत्ती नामदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम अनेक संत महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. संतांनी लिहिलेले अभंग गवळणी आम्ही गातो, त्यांनी दिलेला वारसा. त्याच्यानंतर संतांनंतर आमच्यासाठी संत ती पंचरत्न होऊन गेली. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबुवा, परशुराम पांचाळबुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीराम परबुवा, जयराम बुवा, घाडीगावकर, अनेक नामवंत भजनी बुवा या कोकणामध्ये ज्यांनी जन्म घेतला, आपलं आयुष्य भजनासाठी अर्पण केलं. आणि त्यांनी लावलेलं हरिनामाचं झाड आता मोठं झालंय, वटवृक्ष झालं. आणि त्या झाडाच्या फांद्या म्हणजे विनोद चव्हाण आणि आमचे संजय पवार बुवा. मैबाप प्रसिद्ध त्या बुवांसाठी एकदा टाळे वाजवा माऊली, पंचरत्नांसाठी एकदा टाळे वाजवा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय भजनाची सुरुवातच करू नये या मताचं मी आहे. कारण एवढा त्याग केलेला आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्ष हो, पण 50 वर्षामध्ये या राजाने असं काय करून ठेवलंय की चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत राहणार. छत्रपती संभाजी महाराज किती वर्ष जगले हो? एकही लढाई न हरणारा एकमेव जगातला राजा म्हणजे माझा छत्रपती संभाजी महाराज. 40 दिवस औरंगजेबाने छळ केला, अंगावरचं कातडं काढलं, जखमा केल्या, नख काढली, जखमेवर मीठ चोळलं, कापलेल्या सळी घुसवल्या, जीभ कापली, धर्म बदलण्यासाठी सुद्धा, तरी सुद्धा माझ्या राजाने आपला धर्म सोडला नाही. याला म्हणतात धर्मवीर संभाजी महाराज. छत्रपतींचा छावा, छत्रपतींचा छावा, छत्रपतींचा छावा. म्हणून अशा या पवित्र महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला बुवा. आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. या ठिकाणी भजन पूजन मनापासून ऐकलं जातं, कीर्तन ऐकलं जातं आणि संतांची परंपरा वारसा जपला जातो. कैलासवासी अनंत नाचणेकर यांच्या स्मरणार्थ थाळाराम नाचणेकर मोगरे 251 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिले आहे. देवीचं परण म्हणावं किंवा देवीचं एखाद्या स्तुतीपरण या ठिकाणी म्हणावं, त्यांची अपेक्षा आहे. माझ्यासाठी आलेलं आहे, पण वाजवायचं आहे तुला. वाजवलास तर मी देणार. जर वाजवला देवीचं परण तर मी तुला देणार. हा, मग तू वाजवलं परण, तुझे धरणार चरण. ठीक आहे. भद्रकाली माता आहे आणि या मातेचं परण या ठिकाणी झालंच पाहिजे. बघा, देना मी ज्या ठिकाणी दहिसरमध्ये राहतो मुंबईला, ते माझे शेजारी सुद्धा या ठिकाणी दोघे तिघे जण आलेले आहेत. माऊली कुठे बसलेत हे बघा. हा माऊली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा माऊली. मदनी रे गरे सारे निदा रे रे सारे निदा निधा निधा मदनिध मदनिध मद मगरे गम गे सा निजा ध मदनिध मगरे मदनी रे गरे सा सारे निजा रे सारे निजा गनी मद गम द निजा 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 मग मद मग मग रे सा गम द निजा. पकवतला साथ करतायत ते सन्माननीय मृदंगमणी महेश परब यांचे पट्ट शिष्य श्याम तांबे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि तबल्याला साथ करतायत अनेक नामांत भजनी बुवांकडे जे असतात ते सन्माननीय तबला विशारद श्रीमान संदेश सुतार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत. तिकडे आमचे संजय पवार बुवा यांच्याकडे सुद्धा
ज्यांनी महाराष्ट्र गाजवला ते मृदंगमणी सन्माननीय आमचे परममित्र आनंद सावंत यांच्यासाठी एकदा जोरदार माऊली टाळ्या झाल्या पाहिजेत. इकडे सन्माननीय मोहिते छोटा कलाकार, तब्येतीने पण छोटा पण जबरदस्त बाया बिया हात बीत. एकदा टाळ्या वाजवा मोहितेसाठी एकदा जोरदार. आणि मंडळी मदनी दमगरे हरिभजनावी नकाळ घालवू नको. हरिभजनावी नकाळ घालवू नको. हरिभजना अंतरिता ज्ञान दिवा अंतरिता माता भद्रकाली जगदंबा दुर्गा माता एक नवदुर्गा परत तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. ऐका नवदुर्गा परत. रूप शक्तिशाली शैल बुद्धी धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा माऊली.
हरी हरी जय जय राम जय जय धन्यवाद माऊली, धन्यवाद. तुमच्या टाळ्या हाच मोठा आमच्यासाठी कलाकारांसाठी आशीर्वाद असतो. आणि टाळ्या वाजवायला जीएसटी लागलेली नाही. टाळ्या वाजूक जीएसटी लागाक नाया. त्याच्यामुळे बिंदास टाळी वाजवा. आणि कारण सांगतो तुम्हाला, शेजाऱ्याचा वाईट झाला म्हणून टाळी वाजवणारे बरेच असतात. शेजाऱ्याचा वाईट झाला म्हणून बरा झाला. आणि चांगलं कर्म करताना चांगलं कर्म झालं तर त्याची वावा करण्यासाठी सुद्धा टाळी वाजवली जाते. मुंबई सारख्या ठिकाणी ठराविक वाराला सुद्धा टाळी वाजते. ती सुद्धा टाळीत फरक आहे. तंबाखू खाताना सुद्धा तंबाखू ती पण टाळी झाली. शेजाऱ्याचा वाढ झाला ती पण टाळी, ती टाळी. आणि भजनामधली टाळी ही ब्रह्मानंद टाळी आहे, हरिनामाची टाळी आहे. त्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन, त्या भद्रकाली मातेच्या चरणापर्यंत जाऊन पोचते. ती टाळी फार महत्वाची आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊली, जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून खरोखरच नवीन नियमावली आलेली आहे. प्रार्थना, भजन, रूपाचा अभंग एकत्र घ्यायची पद्धत आता चालू झालेली आहे. आणि त्याप्रमाणे आपण चालायचं आहे. माझ्या जोडीला संजय पवार बुवा आहे. आपल्यातून चांगल्याला चांगलं म्हणण्याचा माझा स्वभाव आहे. अनेक डबलबाऱ्या माझ्या या तुमच्याकडे झालेल्या आहेत. महाकाली, लक्ष्मी माता मंदिर, महाकाली सगळीकडे या ठिकाणी 12 झालेले आहेत. पण माझ्या जोडीला आज जे मिळालेले संजय पवार बुवा आहेत. अतिशय पहाडी आवाज आणि सुरेल गायकी आणि त्यात ताकदीनं बोलणं. सध्याच्या घडीला ऑलराऊंडर कलाकार म्हणून संजय पवार बुवांना ओळखलं जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, एकदा जोरदार. म्हणून संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आल्यावर अंगावर काटा उभा राहतो. कारण या आयोजक जे आहेत ते भद्रकाली देवस्थान पंचक्रोशी, सुंदर नियोजन. हा कुठेतरी आशीर्वाद त्या संतांचा आणि छत्रपती शिवरायांचा आहे. आणि या मंडळासाठी एवढं सांगतो, आले किती गेले किती संपले भराला, आले किती गेले किती संपले भराला, कधी संपणार नाही. या आयोजक श्री भद्रकाली देवस्थान पंचक्रोशीचा दाराडा, भद्रकाली देवस्थान पंचक्रोशीचा दाराडा. जोपर्यंत भद्रकाली मातेचा तुम्हाला आशीर्वाद आहे, त्या मातेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत टेन्शन लेणे का नाही. टेन्शन देवा काळजी होणारा होताला, बरोबर. म्हणून रूपाचा अभंग घेऊया. पांडुरंग अठ्ठावीसयुग विटेवर उभा आहे. ज्या विटेवर पांडुरंग उभा आहे त्या विटेला सुद्धा 6 बाजू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे षडविकार त्या पांडुरंगाने विटेखाली गाडून ठेवलेले आहेत. हे माणसाच्या प्रत्येकामध्ये भरलेले आहे. माझ्याकडे पण आहेत, संजय पवार बोल मध्ये पण आहेत. सगळ्यांमध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे षडविकार. पण या षडविकारांवरती ज्याने कमांड धरली, ज्याने नियंत्रण ठेवलं, त्याला यश प्राप्त झाली. बरोबर ना भाऊ? त्याला यश भगवंत देतो. मनाचा ब्रेक रस्त्यावर लिहिलेला असतो. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मन हा इंद्रियाचा राजा आहे. मन
इंद्रियाचा राजा, केव्हा काय बोलावं, कार्यक्रम कुठला आहे. काही लोकांच्या मनात असेल बुवा पेटवा, शेलावा. आमच्याकडे तिकडे पद्धत आहे, सावंतवाडी वगैरे त्या साईडला ठराविक शब्द आहे डबलबारीमध्ये. आनंद सावंतवाडी साईडला बुवा शेलाय, शेलाय म्हणजे उडव. त्याचा पुढचा टप्पा आला पुढा, बुवा भुसकाट पाड, पुढा पुढा भुसकाट. वेंगुर्ल्यात उडाय मरे, उडाय बघतस का उडाय. त्याच्यानंतर मालवण, बुवा आमच्याकडे तर नायसो करून टाका. समोरच्या बुवाक नायसो करा. एक ठराविक पट्टी आहे, त्या पट्ट्यामध्ये हा आवाज येतो. इकडे लांजा राजापूर या साईडला मी बऱ्याच बारा केला, इकडे चिपळूण पर्यंत शब्द एक फिक्स आहे. खदलो, हा कोणतरी हा तिकडे, हा पेटव, हा जरा हा ना लाकडा रॉकेल. खदलो हा शब्द ठरलेला आहे. हो त्या दिवशी अलिबागला बारी होती, मी आणि जोईल बुवा अलिबागला. एक माणूस 20 रुपये घेऊन आला बक्षीस, हे 20 रुपये घ्या बुवा, आणि समोरच्या बुवाच्या मुळात हात घाला. म्हणजे काय लोक असतात बघा. त्याने 20 रुपये दिले आणि मी माझ्याकडचे त्याला 50 रुपये घातले, आणि 20 आणि 50 70 रुपये करून त्याला मी दिले. हे घे, आणि तू बोललास ना मुळा हात घाला, हे 70 घे आणि तुझं तूच घालून घे. हो तो गेलो, तो काय परत येऊ ना, एवढा लांब हात घातला त्याने. म्हणजे हे पाहिजेच, नाहीतर डबल बारीत मजा नाही. डबल बारी म्हटल्यानंतर हौशे नवशे गवशे. कोणाला भजन आवडतं, कोणाला गायन आवडतं, कोणाला बोलणं आवडतं, कोणाला जोक्स आवडतात, कोणाला शास्त्रीय गायन आवडतं, कोणाला वादन आवडतं, कोणाला पेटी वाजवलेली चांगली आवडते, कोणाला काय आवडत पण नाही. निस्ती फुटाफुट. ते बघा निस्ती फुटाफुट, कायच आवडत नाही, ती सुद्धा लोक येतात का, घरात गरमीमुळे झोप येऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा हे गेलेले आहेत तिथे जाऊन बसाया बारदनावर, फटकी वारण जाऊन दे तिथं 3 वाजेपर्यंत तरी. हा थंडाव आपला सकाळी आपला ये बुचूर सकाळी पण इथे आनंद वाटला की खरोखरच इथे चांगले ऐकणारी श्रवण करणारी माणसं. आणि नवविधा भक्तीमध्ये ही एक भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम. श्रवण ही सुद्धा नवविधा भक्तीमध्ये एक भक्ती आहे. ती पवित्र भक्ती तुम्ही करता, आमची वावा करता, आम्हाला बक्षीस देता, आमच्यासाठी टाळ्या वाजवता, हेच आमच्यासाठी भरपूर आहे. माऊली महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, कमी आहेत, पण आज लाडकी बहीण 1,500 रुपये पेन्शन मिळते. 2100 होईल तेव्हा होईल, पण 1,500 रुपये यायला लागलेले आहेत. माऊली आले ना, बंद झाले. अरे माझ्या बाबा, आमच्याकडे माऊली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडे आले आणि येणार हळूहळू. कारण लाडक्या बहिणींना सध्या चांगले दिवस आलेले आहेत. भारताचे राष्ट्रपती महिला लेफ्टनंट जनरल मिलिटरीमध्ये, काल भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सगळ्यात पुढे बुवा एअर इंडियामध्ये जर कोण होतं, ते महिला होत्या. तिथे महिला कुठे गेलेल्या आहेत बघा. महिलांसाठी टीव्हीवर जाहिरात सुद्धा महिलांसाठी. लक्ष लगाव खूबसूरती पाव, फेऱ्यान लावली लगाव खूबसूरत चेहरा पाव. महिलांसाठीच आहे सगळं. मंदिरात गेलात तरी महिलाच, मंदिरात गेलात तरी पूजा मंदिरात, आरती मंदिरात, ज्योती मंदिरात, आराधना मंदिरात. बरोबर ना. पुरुषांना काय मंदिरात आहे, पुरुषांना मी बोलणार नाही, ते लोकांना माहिती आहे. पुरुषांना आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आज टीव्हीवर जरी जाहिरात त्यांचीच आहे, म्हणून महिलांची सरशी आहे. खरोखर महिलांसाठी एकदा जोरदार काय झालं पाहिजे, जोरदार. एवढं तर सोडा, टीव्हीवर दुसरी एक जाहिरात येते पुरुषांसाठी, कुठली एकच जाहिरात, बाकी सगळ्या महिलांच्या जाहिराती. पण पुरुषांना एकच जाहिरात, सपट लोशन लगाव खुजली बघाव. जबरदस्त, म्हणजे प्रश्नच नाही. ठीक आहे, रूपाचा भंग घेऊया.
नामस्मरण या कलियुगामध्ये तारणार आहे. बाकी दिसतं हे सगळं नाशिवंत आहे. तुम्ही आम्ही नाशिवंत आहे. आज जन्म आणि मृत्यू हे दोनच दिवस आपल्या जन्म आणि मृत्यू आणि मधला जो कालावधी आहे ते आपलं संपूर्ण आयुष्य आहे. ही माती आणि माता एक वेलांटीचा फरक आहे. आपण याच मातेच्या पोटी जन्म घेतला आणि याच मातीमध्ये आपलं विसर्जन होणार आहे. म्हणून याच मरावे पण किती रुपये वरावे. मनुष्य किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला हे फार महत्वाचं आहे. माझा छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष राजा जगला. पण एकमेव जगातला राजा की ज्या राजाच्या दरबारात कधी बाई नसली नाही असा एकमेव राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. शशिकांत आत्माराम गिरकर या माऊलींकडनं 201 रुपयाचं भक्त झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. माऊली आभारी आहोत. जबरदस्त. बघा शशिकांत भाऊ तुमच्यासाठी जिथे विषय गंभीर तिथे आमचे गिरकर साहेब खंबीर. चला शुभेच्छा तुम्हाला. जिथे बसणार तिथे बाजूवाल्यांना पण सांगा शुभेच्छा म्हणून. माझा छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले. 50 वर्षात असं काय करून ठेवलं आहे. न भूतो न भविष्यती, न भूतो न भविष्यती, न भूतो न भविष्यती. पाण्यामध्ये किल्ला एकमेव राजानेच बांधला हो. प्रियसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक राजे झाले. प्रियसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक राजे झाले. पण स्वतःच्या आईच्या मनातील स्वराज्य निर्माण करणारा एकमेव राजा जन्माला आला तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून रूपाचा भंग घेतो बुवा. 2 वर्ष कोरोनाच्या संकटामध्ये पंढरपूरची वारी झाली नाही. आई वडिलांची सेवा करा हे भक्त पुंडलिकाने दाखवून दिलं. आज 28 ग पांडुरंग विटेवर उभा केला. त्या भक्तीने कोणाची भक्ती तर त्या भक्त पुंडलिकाची भक्ती श्रेष्ठ ठरली. अख्ख्या जगताचा दैवत पांडुरंग 28 युग कमरेवर हात घेऊन उभा आहे. याचं श्रेय भक्त पुंडलिकाला जातं. भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. प्रत्येक मुलांना माझं एकच सांगणं डबलवारीच्या माध्यमातून मुलांनो तुम्हाला शिक्षण घेता आलं ना ते घेऊ नका. चालेल घेणं ही काळाची गरज आहे. घेतलंच पाहिजे. पण कदाचित घेता आलं नाही तरी चालेल. आई वडिलांना मदत करता आली नाही तरी चालेल एक वेळ. पण ईश्वरापेक्षाही महान आपल्या जन्मदाता आई वडिलांची मान समाजात खाली होईल असं वर्तणूक मात्र करू नका. असं वर्तणूक मात्र करू नका. असं वर्तणूक मात्र करू नका. पंढरपूरची वारी कोरोनाच्या संकटात बंद झाली. या जगात आई वडिलांची सेवा करणारी 2 माणसं आहेत. एक माझा शेतकरी आणि 2 माझा पंढरपूरचा वारकरी. हे 2 माणसासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मांडू शकता. तेव्हा त्या कोरोनाच्या संकटकाळी त्या पांडुरंगाला एक वारकरी काय म्हणतो बघा. विठ्ठल 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 तुळशी माळ ही श्वासांची ते धाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला काचा विसारूपा धाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. तुझा म्हणून या सोले नाही ओलाट घरात कारावास सोशलान रात्र दिस तुझा म्हणून या सोले नाही ओलाट
तुझ्या नामाविन नसे काय ठाव विठ्ठला तुझ्या नामाविन नसे काय ठाव विठ्ठला शिव झाला कसा विसारूप नाव विठ्ठला पांडुरंगा माय बापा विठ्ठला माय बापा विठ्ठला पदसारे गेले पदसारे गेलीचा गायचा पद पद साध पग पदा पगरे ग पदान दप मम परे मबध भम भम ग तेरे मेरे बीच में वाह कैसा है ये बंधन बंधन पुराना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना तेरे मेरे बीच में तेरे मेरे बीच में कैसा है ये झगड़ा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता रूप पाहता रूप
धन्यवाद माऊली, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.